काय म्हणलं आहे बरं का, तर म्हणलं आहे की हरितगृह परिणामाबाबत खालील विधानं जी काही आहेत ना कोणती आहेत ते ओळखायला लावले. ठीक आहे, तर बघा बरं कोणती विधानं बरोबर असतील. आता इथं म्हणलेलं आहे इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर, अशाश्वत कृषीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड तयार होतो जो उष्णता पकडून ठेवतो, त्यामुळे हरितगृह परिणाम घडतो. विचार करावा लागेल जरा. पुढे जाऊ. जीवाश्म इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि अशाश्वत कृषीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर व्हेपर जे आहे यांचा जाड थर तयार होतो. हा थर पृथ्वीवरून होणाऱ्या उष्णतेचे उत्सर्जनला अडकवतो, त्यामुळे हरितगृह घडणार. हे जरा काहीतरी बेटर दिसायला भेटते. ठीक, हे बेटर दिसायला भेटते. पुढे जाऊ. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे तयार झालेली उष्णता वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प शोषून घेतात, त्यामुळे हरितगृहाचा परिणाम घडतो. पुढे काय, कार्बन डायऑक्साईडच्या वाढणाऱ्या पातळीमुळे वातावरणाच्या सर्वात खालच्या थराचे तापमान वाढते, त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. सांगा बरं का रे कोणते पर्याय बरोबर असतील. 2 पर्याय बरोबर आहेत. मोर ॲप्रोप्रिएट एक तर कन्फर्म आहे 2 नंबर. दुसरा कोणता असेल, दुसरा जो असेल तो असेल 4 नंबर. कसा बघा आता 4 नंबर कसं काय बरं का, तुम्ही जर बाकी बघायला गेलात ना तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. बघा काय म्हणतायत इथं, म्हणतायत तिसऱ्यामध्ये जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे तयार झालेली उष्णता. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे उष्णता तयार होते का, नाही. उष्णता कशामुळे तयार होत असे, सूर्य जे की आहे सूर्यापासून पडणारे जे काही किरणं आहेत ते पृथ्वीमध्ये जातात आणि त्याच्यामधून जे की आहे त्याच्यातून उष्णता तयार होत असते, इमिटिंग, राईट का. तर त्यामुळे जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे उष्णता तयार नाही होत, त्याच्यातून उष्णता तयार होत, राईट. ही बात नाही आहे. पुढे, कार्बन डायऑक्साईडच्या वाढणाऱ्या पातळीमुळे वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान वाढते, त्यामुळे जागतिक वाढणार. बरोबर. तर कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे कार्बन डायऑक्साईड जास्त जर का वाढलं तर त्याच्यामुळे जे की आपला खालची जी की हे आहे त्याच्यामध्ये काय दिसायला भेटते, तापमान वाढ. तर याचं उत्तर जे काय 2 आणि 4 आहे. 2 आणि 4 ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक. पुढचं काय बरं का आता पुढचा पॉईंट. सो नेक्स्ट पॉईंट, खालीलपैकी कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेणारा घटक सांगा. हा परीक्षेमध्ये पण क्वेश्चन विचारला आहे. खालीलपैकी वातावरणातील सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा घटक कोण रे, तो म्हणजे ओशियन. तर ओशियन सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडला शोषून घेत असतो आणि आपल्याला माहिती त्याचे परिणाम पण काय होत असतात. पुढे, फोटोकेमिकल स्मोकची रिॲक्शन काय असते बरं का रे, ती असते आपली NOx प्लस हायड्रोकार्बन प्लस वॉटर समथिंग गेट कन्वर्टेड सनलाईटच्या प्रेशरमुळे कन्वर्ट होऊन काय होते, ओझोन तयार होते, नंतर फॉर्मॅल्डिहाइड आणि आपण पॅन तयार केला होता, राईट की नाही. आता ऑप्शनमध्ये असं काही दिसायला भेटत नाही. कसं बघा काय म्हणतात, फोटोकेमिकल स्मोक खालीलपैकी घटकातील अभिक्रियेचे निर्माण होतो, घटकातील अभिक्रियेने निर्माण होतो. ठीक. तर बघा बरं काय काय, आता तर बघायला गेलो आपण तर एक तर असतो आपला पॅन आणि एक असतो ओझोन. इथं पण पॅन आहे, इथं पण ओझोन आहे, राईट. बाकीचे गणी पॅन आणि ओझोन कुठेच नाही आहे, त्यामुळे हे तर काही राहणार नाही आहे, राईट. फोटोकेमिकल स्मोक घटकातील अभिक्रियेने निर्माण होतात. अभिक्रियेने निर्माण होतात याचा अर्थ असा आहे की पूर्ण रिॲक्शनमध्ये असणारे घटक सांगा. पूर्ण रिॲक्शनमध्ये असणारे घटक कोणकोणते असतील, हे 3 असतील बघा. नायट्रोजन ऑक्साईड प्लस हायड्रोकार्बन प्लस वॉटर गिव्ज ओझोन फॉर्मॅल्डिहाइड अँड पॅन. ओझोन आहे, पॅन आहे, नायट्रोजन ऑक्साईड पण आहे. तर टोटल रिॲक्शनमध्ये एवढे लागत असतात. तर फोटोकेमिकल स्मोक यांच्यामधले घटक कोणते, तर पूर्ण अभिक्रियामध्ये पूर्ण रिॲक्शनमध्ये जे काही आहेत आपले कोण कोण आहेत, NO2 O3 अँड पॅन, हे 3 आपल्याला लागत असतात. पुढचं बघा. सो हरितगृह वायू वातावरणात उबदार ठेवतात व वातावरणातील जीवाशी अनुकूल करतात, बरोबर आहे. तर हरितगृह वायू जे काही आहेत, हरितगृह वायूमधला कार्बन डायऑक्साईड आपण बघत असतो. तर नैसर्गिकरित्या जर का कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये जर का असेल तर ते आपल्या वातावरणाला उबदार ठेवत असतं, त्यामुळे आपल्या वातावरणातलं टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस असतं. आणि जर का समजा कार्बन डायऑक्साईड जर नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड जर का राहिला नाही तर पृथ्वीमधून इमिटेड झालेली उष्णता सरळ बाहेर चालली जाईल, अडकली जाणार नाही. त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटेल, त्यामुळे जे काही आहे आपला पूर्ण पृथ्वी जी काही बर्फाचा गोळा बनून जाईल. ही बात बघितली होती. बघा बरं मग काय आता, हरितगृह वायू वातावरणात उबदार ठेवतात व वातावरणाच्या जीवनासाठी अनुकूल असतात. एकदम बरोबर आहे. ठीक आहे, एकदम बरोबर आहे. नंतर पुढे काय, हरितगृह वायूंशिवाय वातावरणाचे तापमान 15 डिग्री सेल्सिअस ते -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होईल, जे जीवनासाठी प्रतिकूल ठरेल. तर काय म्हणतात बरं का, हरितगृह वायूंशिवाय जर का हरितगृह वायूंशिवाय वातावरणाचे तापमान 15 डिग्री सेल्सिअस ते -20 डिग्रीपर्यंत कमी होईल, बरोबर आहे, राईट की नाही. तर 15 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाईल डायरेक्ट कुठपर्यंत, -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत पृथ्वीचं तापमान कमी होऊन जाईल, पृथ्वी एक बर्फाचा गोळा बनून जाईल. त्यामुळे ते आपल्यास एकदम प्रतिकूल आपण म्हणू शकतो की आपल्याला अफेक्ट करणार अशा पद्धतीने, राईट. तो हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तो देर आपण काय म्हणणार बरं का, दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. आलं लक्षामध्ये, कळालं का रे, हे हा पॉईंट क्लिअर झाला. पुढे जाऊ.
आता हवाला क्वेश्चन मी टाकला होता ग्रुपवरती, राईट. तर ताजमहालाच्या सौंदर्याला कशापासून धोका असतो, राईट का. तर कशापासून धोका असतो त्याचं उत्तर जे पुस्तकामध्ये हे मथुरा रिफायनरी दिलं होतं, त्याला सर्च केलं, यमुना नदी आलं. आणि बघा यमुना नदी का असते तुम्हाला मी हे पण दिलं आहे. यमुना नदी जे की ना ताजमहालच्या साईडने यमुना नदी वाहत असते. यमुना नदीमध्ये खूप जास्त प्रदूषण झाले, त्याच्यामध्ये असणारे जे काही जीवजंतू असतात त्यांच्यामुळे ताजमहालवरती परिणाम होत असतो, असं जे की ना त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून पाठवलं मी, ठीक आहे. तर ताजमहालाच्या सौंदर्याला जे की आहे, ताजमहाल सौंदर्याला धोका कशापासून आहे, यमुना नदीपासून. कारण की यमुना नदी प्रदूषित आहे आणि यमुना नदीमध्ये असणारे जेवढे काही घटक आहेत त्यांच्यामुळे ताजमहालवरती परिणाम होत असतो. यमुना नदी एकदम बरोबर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेले. पुढे क्लोरोफ्लोरोकार्बन चला सांगा बरं का रे. तर जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं, 60%. क्लोरोफ्लोरोकार्बनचं प्रमाण किती असतं रे, 14%, राईट. मिथेनचं प्रमाण किती असतं रे, मिथेनचं प्रमाण एक तर 11 ते 15 दिवसाला भेटेल, किंवा पर्यायमध्ये कधी कधी 20% पण असतं, काही प्रॉब्लेम नाही. 20% लक्षात ठेवायचं वाटलं असतं. तर मिथेनचं प्रमाण जे की ना 20% जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, 20% ऑप्शनमध्ये दिसायला भेटेल, राईट. आणि नायट्रस ऑक्साईड N2O याचं प्रमाण किती असतं रे, याचं असं 6%, ठीक. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पुढे जाऊ. खालीलपैकी द्वितीय प्रदूषक कोणता, पॅन आहे, राईट. की काजळी म्हणजे काय रे, कोण सांगेल काजळी म्हणजे काय. काजळीला काय शब्द वापरला आहे आपण, सूट, राईट का. सूट किंवा ब्लॅक कार्बन आपण त्याला म्हणत असतो. तर पार्टिक्युलर मॅटर सूट झाला, कार्बन मोनॉक्साईड झाला. सो कार्बनचे ऑक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, सल्फरचे ऑक्साईड, हायड्रोकार्बन, पार्टिक्युलर मॅटर, नंतर मिथिलीन परकॅन्टाईन काय तर होतं तो, हे सगळे काय आहेत आपले प्रायमरी आहेत, राईट. आणि सेकंडरी कोणते असतात, सेकंडरीमध्ये फॉर्मॅल्डिहाइड, सल्फ्युरिक ॲसिड, फॉर्मॅल्डिहाइड, ओझोन आणि नंतर कोणता असतो आपला पॅन. हे 4 आपण लक्षात ठेवलेले आहेत. क्वेश्चन पक्का असतो त्याच्यावरती. खालील प्रदूषकांचा विचार करा, सांगा बरं का. मग आता काय, खालील प्रदूषकाचा विचार करा. काजळी, सल्फर हेक्झाफ्लोराईडचं हे सांगा बरं का रे. इंग्रजीमध्ये सल्फर हेक्झाफ्लोराईडला कसं लिहिता येईल, तो फॉर्म्युला काय आहे, सो SF6 जे आहे झाला आपला सल्फर हेक्झाफ्लोराईड झालं, नंतर सूट झालं, राईट. नंतर वॉटर वेपर झालं, ठीक आहे. हे 3. तर मला सांगा वरीलपैकी कोणते घटक जागतिक तापमानास कारणीभूत आहेत. तर मग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोण आहेत बरं का, कोण कारणीभूत आहेत ग्लोबल वॉर्मिंगमध्ये, सांगा. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोण कोण आहेत, सगळे आहेत का. आता बघा सूटबद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं, सूट कसं तापमान वाढवतं बरं का. सूट काय करत असतं, सूट म्हणजे ब्लॅक कलरचं आहे, त्यामुळे काय होत असतं, उष्णतेला जास्त स्टोअर करून घेतं आणि इमिट करतं. तर सूट तर आहे तापमान वाढायचं एक महत्त्वाचं कारण. बाष्प आपल्याला माहिती आहे, वॉटर वेपर जे काय आहे, वॉटर वेपरसुद्धा काय करत असते, ग्लोबल वॉर्मिंग करत असते. आणि SF6 जो काय आहे, SF6 तुम्हाला आठवत असेल, काय आठवत असेल बरं का. हे बघा आपण जे की आहे 1997ला जो प्रोटोकॉल केला होता, त्याच्या एक अनेक्स ए जो होता, त्या अनेक्स ए मध्ये यादी होती, त्याच्यामध्ये 6 काय होते आपले, त्या अनेक्स ए यादीमध्ये 6 जे काही आहेत आपले हे होते एअर पोल्युटन. ते एअर पोल्युटन काय काम करायचे बरं का, ते 6 जे काही आहेत ते 6 एअर पोल्युटन जे आहेत त्याच्यामध्ये SF6 पण होता, तो ग्रीन. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सूट, सल्फर हेक्झाफ्लोराईड आणि बाष्प हे तिघं आपले काय आहेत बरं का, हे तिघं आपले काय आहेत. तर वरीलपैकी जागतिक तापमान वाढवण्यास हे करतात. ऑप्शन डी 1, 2, 3. पुढे जाऊ. पुढचा चला याच्यावरती उत्तर द्या बरं का. कार्बन मोनॉक्साईडच्या हवेतील अतिरिक्त उत्सर्जनाचे मानवी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, हे कशामुळे घडते रे, सांगा. आपल्या शरीरामधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन आपल्याला एक तो रोग होत असतो, त्याचं नाव ॲस्पॅक्झिरेशन काहीतरी समथिंग आहे, ते रोग आपल्याला होत असते. पण मला सांगा की का होत असतो तो रोग, का होत असतो, सांगा बरं काय उत्तर असेल याचं. कारण तो रक्तामध्ये खूप फास्ट मिक्स होतो. किती पट, 200 पट. तर 200 पट जास्त जो काय, हां, तर 200 पट जास्त तो रक्तामध्ये मिसळून जात असतो, म्हणजे ऑक्सिजनला मागे फेकतो आणि तो लगेच मिसळून जातो. त्यामुळे ऑप्शन रक्तातील हिमोग्लोबिनशी बंध निर्माण करण्याची CO2ची क्षमता O2 पेक्षा जास्त आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. बाकीचे बघून घ्या. शोषण केलेल्या CO चे मानवी शरीरात CO2 मध्ये रूपांतर होते. नंतर CO काय शोषण केलेल्या CO चं हिमोग्लोबिन रासायनिक संरचनेत बिघाड होतो. शोषण केलेल्या CO हा मेंदूतील शोषण केंद्र नाही. ऑप्शन बी आपला बरोबर असणार. चला पुढे. खालील प्रदूषकाचा विचार करा. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, सल्फरचे ऑक्साईड, सांगा बरं रे कशापासून भेटतात. कार्बन डायऑक्साईड कशापासून भेटतो तुम्हाला माहिती आहे. कार्बन डायऑक्साईड जाळल्यामुळे, कशाला जाळल्यामुळे बरं का, जाळल्यामुळे काय, जे कोलला जाळा, पेट्रोलला जाळा, कशाला जाळेल त्याच्यापासून तुम्हाला काय कार्बन डायऑक्साईड बाहेर पडताना दिसायला भेटणार आहे. नायट्रोजन ऑक्साईड पण बाहेर पडतात, सल्फर डायऑक्साईड पण बाहेर पडतात. मग कुठून पडतात बरं काय, वरीलपैकी कोणत्या प्रदूषकाचे उत्सर्जन औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये दगडी कोळशाच्या ज्वलनाने होते. तर
खाली वरीलपैकी कोणत्या प्रदूषकाचे उत्सर्जन औष्णिक विद्युत म्हणजे काय बरं रे, तर थर्मल काहीतरी थर्मल पॉवर प्लांट जो काय आहे त्या थर्मल पॉवर प्लांटमधून सगळे बाहेर पडतात. कार्बन डायऑक्साईड बी बाहेर पडतो, नायट्रोजन ऑक्साईड पण बाहेर पडतो, सल्फर ऑक्साईड पण बाहेर पडत असतो. सल्फर ऑक्साईड सगळ्यात जास्त कुठून जास्त बाहेर पडतो सांगा. सल्फर डायऑक्साईड अजून कुठून बाहेर पडत असतो आणि सल्फर डायऑक्साईडचे परिणाम काय असतात ते सांगा. सुपरसोनिक जेट मधनं बाहेर पडतो. व्हॉल्कॅनिक इरप्शनमधून बाहेर पडतो. तो व्हॉल्कॅनिक इरप्शनमधून सल्फर डायऑक्साईड बाहेर पडणारे, राईट का, किंवा कोल किंवा जे की फॉसिल फ्यूल आहे यांना जाळल्यामुळे बाहेर पडणारे. आता हा जो की सल्फर ऑक्साईड आहे याचा परिणाम काय सांगा बरं रे. सल्फर डायऑक्साईडचा परिणाम काय असतं. पानांना ऍसिड रेन. राईट का, तर ॲसिड रेन आहे एक झाला ॲसिड, आणि जे वनस्पती आहे त्या वनस्पतीमधल्या पानांना काय कळते, गळून टाकत असते ते, राईट का. तर ते जे काही आहेत फोटोसिंथेसिस रिॲक्शनला ब्लॉक करत असतात, पानं गळून खाली पडत असतात. सल्फर डायऑक्साईडबद्दल सांगितलं, सल्फर ऑक्साईडबद्दल, ठीक आहे. तो याचं उत्तर काय असणार आहे बरं का, 1, 2, 3 जे आहे हे उत्तर आहे आपलं. पुढे जाऊ. अंटार्क्टिकामधील ओझोन विवर हा चिंतेचा विषय बनलेला आहे. हे विवर तयार होण्याचे कारण कोणते. चला उत्तर पाहिजे मला एकदम परफेक्ट. ते 4 ऑप्शन आहेत, त्या 4 पैकी कोणता असा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे. UPSCचा पेपर आहे हा, तर UPSC जर का समजा पेपर असेल तर याचा अर्थ काय होतो, तुम्हाला मोर ॲप्रोप्रिएटला जावं लागत असतं. मला सगळे बरोबर वाटतील, बट यू हॅव टू बी गो फॉर द मोर ॲप्रोप्रिएट. आता सांगा बरं काय विवर म्हणजे काय. विवर म्हणजे ते तिकडे अंटार्क्टिकचा भाग. विवर तयार म्हणजे हे ग छिद्रे. अंटार्क्टिकाच्या पोर्शनमधला स्ट्रॅटोस्फिअरमध्ये छिद्रे जे पडलेले आहेत, कधी पडले छिद्रे, कधी सापडले ते 1985ला 40% जी घट झाली ती बात ही. विवर म्हणजे छिद्रे. आता सांगा. ऑप्शन बी. आता तपांबरात अस्तित्वात क्लोरोफ्लोचा का आता अंतरप्रवाह तुम्हाला माहिती इंटरफ्लो वगैरे होतो गड्यावर का, पश्चिम वाऱ्यांमुळे इंटरफ्लो होतो. परंतु बघा आता हा ऑप्शन बी जर वाचलात ना तुम्ही सगळं येतं याच्यामध्ये. काय येते बरं का, क्लोरोफ्लो कार्बनचं इंटरफ्लो पण होत आहे, राईट का. स्पीडमध्ये जर का आलं 100 मीटर पर सेकंडच्या याच्यामध्ये पोलर व्हर्टेक्स पण तयार होतील, आणि पोलर व्हर्टेक्स जर तयार झाला तर पोलर व्हर्टेक्सच्या आतमध्ये काय होत असतं रे, स्ट्रॅटोस्फिअरमधलं टेम्परेचर इतकं डिक्रीज होऊन जातं, -90 डिग्री सेल्सिअस टू -105 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर झाल्यामुळे तिथे ढगं बनतात, आणि ढगांना काय चिटकत असतं, क्लोरोफ्लोरोकार्बन जो काही आहे तो चिटकून जे काही आहे त्याचं डिकम्पोजिशन होऊन क्लोरीन तयार होत असतो. क्लोरीन पुन्हा ओझोन सोबत रिॲक्शन करून ओझोनचा लेअर जो काही आहे तो थरतो कमी करत असतो. याचं परफेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, राईट. सो ध्रुवीय आघाडी, सीतांबरातील ढगांची उपस्थिती, क्लोरोफ्लोरोचा अंतरप्रवाह, हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिसायला भेटत आहे, राईट की नाही. सो देअरफॉर ऑप्शन बी एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आन्सर ऑप्शन बी. चला पुढे. अलीकडील काळात मानवी गतिविधीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. बरोबर, ठीक आहे. पुढे 1 नंबर कोण आहे रे, 1 नंबर कोण आहे. चायना. 1 नंबर चायना, 2 नंबर USA, 3 नंबर इंडिया, राईट. तर तुम्हाला पर्सेंटेज शोधायला लावलं, ती पर्सेंटेज पण लक्षात घेऊन घ्या तुम्ही, ठीक. तो अलीकडच्या काळात मानवी गतिविधीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले, परंतु उत्सर्जित जे काही बाहेर इमिशन झालेले कार्बन डायऑक्साईडचे इमिशन जे काही आहे बराचसा वातावरणाचा खालच्या थरात राहत नाही. याचे कारण काय, तो बरंचसं जे काही आहे बराचसा कार्बन डायऑक्साईड जे ना तो खालच्या वातावरणामध्ये राहत नाही. काय कारण आहे बरं काय, तुमचं उत्तर पाहिजे मला, खालच्या ऑप्शनमधलं नाही. तुमचं उत्तर काय असणार आहे की वातावरणामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये राहत नाही. काय रिझन आहे, काय रिझन आहे रे. कार्बन डायऑक्साईडला काय केलं जातं, ॲब्झॉर्ब करतात. कोण ॲब्झॉर्ब करतात, कार्बन सिंक कोणकोणते आहेत, तर जे की आहे झाडं जंगलं वगैरे जे आहे ते ॲब्झॉर्ब करून टाकतात. माती जी आहे माती ॲब्झॉर्ब करून टाकते. पोलर आईस जे काही आहेत आईस पण कार्बन डायऑक्साईडला ॲब्झॉर्ब करून टाकतं. आणि नंतर जे काही आहे प्लांट सांगितला, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओशियन. हे काय ओशियन काय करत असतं तर त्याला ॲब्झॉर्ब करून घेत असतं. हे आपण 4 कारणं बघितलेत. आता काय म्हणतात बघा, सीतांबराच्या वरच्या भागात हा वायू निसटतो. पुढे काय, महासागरातील वनस्पती प्लवंगाने केलेले प्रकाश संश्लेषण. तर आपल्याला माहिती आहे काय बरं का, की जे काही ओशियन आहे त्या ओशियनमध्ये एक प्लांट असतो काय म्हणतो आपण त्याला, प्लवंग म्हणून त्याला काय नाव होतं, आपल्याला काहीतरी नाव होतं त्याला, काय म्हणतो आपण त्याला, फायटोप्लॅन्क्टन समथिंग, राईट. तर फायटोप्लॅन्क्टन नावाची जी वनस्पती असते महासागराच्या आतमध्ये, ते महासागराच्या आतमध्ये असणारी फायटोप्लॅन्क्टन वनस्पती जी की आहे ती काय करत असते, त्याच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईडला ओढत असते, राईट का. तो कार्बन डायऑक्साईड जे काही आहे त्याच्यामध्ये जात असणार, परंतु जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं झालं तर फायटोप्लॅन्क्टनचं प्रमाण सुद्धा काय होऊन जातं, कमी होऊन जातं, राईट. तर मग आता आपण काय म्हणतो की वातावरणामध्ये पसरलेलं कार्बन डायऑक्साईड जो काही आहे ते ॲब्झॉर्ब केलं जाते ओशियनकडे. का, कारण की फायटोप्लॅन्क्टन आहे ते फायटोप्लॅन्क्टनची बी जरूरत असते फोटोसिंथेसिससाठी, राईट. सो महासागरातील वनस्पती प्लवंगने केलेले प्रकाश संश्लेषण, हे बरोबर आहे. पुढे, ध्रुवीय हिमनगांमध्ये अडकलेली हवा.
लक्षात घ्या, जे पोलर आईस आहे त्या पोलर आईसमध्ये काय होऊन जात असते, पोलर आईसमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब होऊन जात असतो. ॲक्च्युली जे काय आहे आता अडकलेली हवानं म्हणता येतं कार्बन डायऑक्साईड म्हणायला पाहिजे होतं. याचं उत्तर जे आहे 2 आणि 3 दिलेलं आहे, तर 2 आणि 3 ऑप्शन सी दिलेला आहे. तर मग सीतांबराच्या वरच्या भागात हा वाईट निसटतो, याचा मिनिंग काय होतोय बरं का, वायू निसटतो म्हणजे काय, तिकडे चालला जातो बा, म्हणजे वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड जो ना तो वातावरणामध्ये राहत नाही, मग कुठे गेला तो वरती सीतांबरामध्ये जातो का कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड सीतांबरामध्ये जात नाही, मीन्स स्टॅटोस्फिअर, कार्बन डायऑक्साईड स्टॅटोस्फिअरमध्ये जात नाही, तो ॲब्झॉर्ब केला जातो. कुठून, तो ओशनकडे ॲब्झॉर्ब केला जाईल, या सगळ्याकडे ॲब्झॉर्ब केला जातो. मग कशा पद्धतीने, ओशनमध्ये असणारा प्लॅंक्टन जो काय आहे त्याच्या प्रकाश संश्लेषणासाठी ते वापर करत असतं, म्हणून ते खेचून घेतं वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड. आणि दुसरं म्हणजे काय, जे पोलर आईस आहे ते पोलर आईस पण काय करून घेतात, त्यांच्यामध्ये खेचून घेतात, राईट. पण लक्षात ठेवायचं, पोलर आईस जर का वितळला तर सगळ्याचे सगळं कार्बन डायऑक्साईड जो स्टोअर केला गेला होता सगळं बाहेर निघून जातं, राईट का. तर याचं उत्तर जे आहे 2 आणि 3 आहे, ध्रुवी अडकलेली हवा. हे पण पुढे जाऊ. भारतातील सागरी पाण्यांमध्ये हानिकारक शैवालांची मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ हा चिंतेचा विषय बनत आहे. या शैवाल वाढीची कोणती कारणे असू शकतात. तर काय म्हटलेलं बरं का, की आता हे जे काही ना हे तुम्हाला इन्व्हायरमेंट जो काही तुम्ही इन्व्हायरमेंट शिकलेला आहात वेस्ट वॉटर, त्याच्यामधून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की जे अल्गी असते ती अल्गी एखाद्या तळ्यामध्ये खूप जास्त वाढते. का वाढते बरं का, ती याच्यामुळे वाढत असते कारण की अल्गीला वाढण्यासाठी जर का घटक भेटले, जसं की फॉस्फरस असतो, तर जे की ना अल्गीला एखाद्या तळ्यामध्ये जर का समजा अल्गीला वाढवणारे घटक जर का आले तर त्याच्यामुळे काय होऊन जाते, अल्गी वाढते. फक्त अल्गी वाढते का, नाही, तर अल्गी इतकी होऊन जाते तळ्यामध्ये पूर्ण अल्गीनेच भरून जाते ते, बरोबर की नाही. मग ते तर एखाद्या महासागरामध्ये जे की ना जे नको त्या अल्गी पण उगून जातात. फायटो प्लॅंक्टन जी काही आपल्यासाठी चांगली असते, राईट. तो आता बघा, फायटो प्लॅंक्टन काय मदत करते आपल्याला सांगा रे, फायटो प्लॅंक्टन आपल्याला काय मदत करते, आठवते. फायटो प्लॅंक्टन जे की आहे ती 50% ऑक्सिजन, टोटल ऑक्सिजन जी पृथ्वीवरती आहे त्याच्या 50% ऑक्सिजन जे आहे वातावरणामध्ये सोडत असते. हा पॉईंट मी सांगितला होता तुम्हाला, राईट. पुढे बघा, तर आता काय होता, तर भारतातील सागरी पाण्यामध्ये हानिकारक शैवालाची मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ हे चिंतेचा विषय बनत आहे. शैवालाची वाढ कोणत्या कारणामुळे असू शकते, तर खाड्यांमधून पोषकद्रव्ये सागरी पाण्यात येते, बरोबर आहे. आता मग गंमत बघा बरं का, जे की नद्या आहेत, छोट्या छोट्या नद्या, स्ट्रीम जे काही आहेत सगळ्या स्ट्रीम जाऊन भेटत असतात ओशियनला. तर मग आता जे काही नद्या आहेत त्या नद्या बरेचसे घाण घेऊन येतात, त्याच्यामध्ये बरेचसे घाण म्हणजे कोणते घाण घेऊन येतील बरं का, ते तर अल्गीला तयार करणारे सगळी घाण घेऊन येत असतात. त्याच्यामुळे अल्गी जी काही खूप जास्त प्रमाणामध्ये महासागरामध्ये पण वाढत असते, नको ती अल्गी, राईट का. देअरफॉर भारतातील सागरी पाण्यांमध्ये हानिकारक शैवालाच्या मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ हा चिंतेचा भाग असू शकतो. त्याचं पहिलं कारण आहे खाड्यांमध्ये पोषक द्रव्ये सागरी पाण्यात येत असते, बरोबर, एकदम बरोबर आहे. तर जेवढ्या काही नद्या खाड्या ज्या काही असतील सगळ्या ज्या काही कुठे समुद्राला जाऊन भेटत आहेत त्याच्यामध्ये अल्गीला तयार करणारे घटक असतात. पुढचं, मान्सूनमध्ये म्हणजे पाऊस जेव्हा पडणारे मान्सून भूभागावरून वाहून आलेले पाणी, भूभागावरून वाहून आलेले पाणी, बरोबर आहे. समुद्राला काय भेटणारे, नदी नाले भेटतील, राईट का, किंवा सरफेसवरून जे काही सरफेस रनऑफ आहे त्या सरफेस रनऑफमधून ते पाणी समुद्रामध्ये जाऊन भेटणारे, तर ते नदी असो किंवा भूभागवरून वाहणारं पाणी असू दे, हे सगळे काय वाहून आणतात, बरेचसे इम्पॉर्टंट घटक वाहून आणतात. या घटकांचा वापर करून अल्गी तयार होत असते आणि अल्गी इतकी तयार होत असते की विचारू नका, राईट का. त्यामुळे हे 2 रिझन एकदम परफेक्ट झाले. सागरांमधील उत्प्रवाह, अपवेलिंग म्हणजे काय, आता अपवेलिंग म्हणजे काय, खालीवरती पाणी का रे, खालीवरती पाणी वगैरे तसलं काही असेल ते, तर पण त्याला आपण अपहिलिंग म्हणतो, ठीक आहे. तो आता याचे जे काही उत्तर दिले, यांनी उत्तर दिले 2 आणि 3 दिलेले. याचा अर्थ सिंपल सरळ आहे, म्हणजे काय बरं का, आपला याचं उत्तर कशावरून द्यायचं होतं, इन्व्हायरमेंटवरून द्यायचं होतं. की जर का समजा एखाद्या तळ्यामध्ये अल्गी जी काही आहे ना ती अल्गी सगळ्यात जास्त का वाढत असते, कारण की त्याला खाय प्यायला जर का चांगलं भेटलं ना तर, आणि खाय प्यायला चांगलं कसं भेटत होतं, आपण काय करत होतो, सीवेज वॉटर जो काही आहे त्या सीवेज वॉटरला पण त्या ठिकाणी सोडून देत होतं आणि त्याच्यामधले घटक जे काही आहेत त्याच्यामुळे अल्गीचे निर्माण जे काही ना होत होते, राईट का. तो पॉईंट आपण बघितलेला आहे. तर मग हे 2, याचं उत्तर जे काय त्याच्यातून द्यायचं होतं, याचं उत्तर असणारे 2 आणि 3. पुढे जाऊ, हे जसे तसे क्वेश्चन रिपीट होत असतात, जसेच्या तसेच क्वेश्चन रिपीट होत असतात. पुढे जाऊ, पुढचा पॉईंट काय आहे, सल्फर डायऑक्साईड कोणते सोर्स आहेत. सल्फर डायऑक्साईड कुठून भेटत असतो रे, तुम्ही बोललेत की फॉसिल फ्यूलला जाळल्यामुळे, नंतर व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे, राईट. नंतर पुढे काय, ऑइलमधून, ऑइलला जे की ऑइलचे जे की कारखाने असतात बघा, तेल शुद्धीकरण कारखान्यामधून निघतील, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, स्मेल्टिंग युनिटमधून पण बाहेर पडणार, राईट. नंतर पुढे काय असते, जैविक विघटन. तर याचं उत्तर जे काय वरील सर्व आहे. तर जैविक विघटनामधून पण काही प्रमाणामध्ये जे काही सल्फर डायऑक्साईड बाहेर पडत असतं, राईट. सो सल्फर डायऑक्साईड इथून पण बाहेर पडणारे, तेल शुद्धीकरण कारखाने, स्मेल्टिंग वगैरे या सगळ्यांमधून बाहेर पडणार आहे. तो देअरफॉर आपलं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे वरील सगळे, ठीक. चला पुढे,
ओझोन डिप्लिशनमुळे काय होतं पृथ्वीवर येणाऱ्या अणीतील हे झालं आहे आपलं, हा क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, हा कालच केला आपण. वनस्पती प्लवंगाची हानी होत असते, जो की फायटोप्लॅन्क्टन आहे. फायटोप्लॅन्क्टन मरून जातो, त्यामुळे अन्न साखळीची बिघाड होत असते. कशामुळे? जर का समजा ओझोन डिप्लिटिंग, जो की ओझोनचा लेअर आहे तो कमी झाल्यामुळे होणारे परिणाम. याचे 1 आणि 2 उत्तर सांगितले होते मी, की समुद्रामधलं जे काही ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण कमी होऊन जातं असतं, आणि फायटोप्लॅन्क्टन जो काही ना तो पण काय होऊन जातो कमी. आपल्याला माहिती आहे फायटोप्लॅन्क्टन जर का मेला तर जे ऑक्सिजन पाण्यामध्ये तयार होत होतं ते फायटोप्लॅन्क्टनमुळे भेटत होतं, पाण्यामध्ये बी आणि वातावरणामध्ये बी. आठवते का? तर त्यामुळे जे काही ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी होऊन जाणार आहे. सिंपल आहे. तो दोघं जे काही एकमेकांशी रिलेटेड आहेत. पुढे जो हे पण झालेले गाड्या, राईट का? तो क्लोरोफ्लोरोकार्बनचे ऑप्शन कोणकोणते सांगितले तुम्हाला मी? हायड्रोफ्लोरोकार्बन्स, हायड्रोफ्लोरोकार्बन, काय आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन, अमोनिया, हायड्रोकार्बन, हिलियम आर दिस आर द ऑप्शन ऑफ द फ्लोरोक्लोरोकार्बन. याच्यावरती क्वेश्चन असेल. पुढे जो हवामान बदलातील संयुक्त राष्ट्रसंघाचा आराखडा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? UNFCCC हा रिझल्ट कधी आला? आता बघा, जर का तुम्हाला फोर्समध्ये कधी आला असं जर का प्रश्न विचारला असता ना, UNFCCC फोर्समध्ये कधी आला आणि त्याचं सचिवालय कुठे आहे सांगा रे? UNFCCC हा फोर्समध्ये कधी आला? UNFCCC फोर्समध्ये कधी आला? 1992. 1994, राईट. तर UNFCCC 1994 मध्ये फोर्समध्ये आला, राईट का? 1995 मध्ये पहिली कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरली होती. 1995 मध्ये कुठे भरली होती पहिली? बरं का, जर्मनीमध्ये. तर जर्मनीमध्ये भरली होती ती. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये भरली होती, राईट का? तर जर्मनीला ती बर्लिनमध्ये भरली होती. जर्मनमधला जो बोन शहर आहे ना, त्या बोनच्या ठिकाणी जे काही ना सचिवालय UNFCCचं, ठीक आहे, आपण रिलेट करून त्या ठिकाणी म्हणलो होतो, राईट. तो 1995 जी काही आहे, 1995ला पहिली आणि 1997ला तिसरी COP भरलेली, लक्षात ठेवा. परंतु आता इथे प्रश्न काय विचारला आहे बघा, प्रश्न काय विचारला आहे? हवामान बदलातील संयुक्त राष्ट्रसंघाचा आराखडा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? रिझल्ट कधी आला असं म्हणायचं आहे, राईट. तो UNFCCC जो काही आहे हा रिझल्ट होता कोणाचा? अनसेडचा. तर अनसेडचा रिझल्ट होता आणि हा कधी आला? हा 1992 मध्ये आला, राईट. तर 1992 मध्ये आला, पण फोर्समध्ये कधी आला? 1994 मध्ये आला, राईट. 1994 मध्ये फोर्समध्ये आला. पुढे जाऊ. हे सांगितले मी. UNFCCC काय वातावरणाबद्दल जेवढं काही क्लायमेट चेंज होत असतात त्याच्याबद्दलचा हा क्वेश्चन झाला होता आपला. 1, 2, 3, 4 सगळे होते ते, ठीक. पुढे जाऊ. झाला तो कालच्या याच्यामध्ये झाला. तरी स्वीकारण्यात कधी आला याच्याविषयी प्रश्न विचारला आहे ना. स्वीकारून घे. कधी? 1994ची तारीख तर नाही आहे. भारताने कधी मान्य बघा, 1993 मध्ये भारताने मान्यता दिली, रॅटिफिकेशन केलं भारताने, बरोबर. 1992चं काय रिझल्ट आहे ते? 1992ला तर रिझल्ट आला, पण बाकीचे लोक सह्या करत नव्हते, बाकीचे देश सह्या करत नव्हते. भारताने 1993 मध्ये सही केली. तर मग बरेचसे देश जेव्हा सह्या करून जातात तेव्हा त्याला फोर्समध्ये आणलं आपण 1994 मध्ये फोर्समध्ये आलं ते, राईट. तर मग हवामान बदलातील संयुक्त राष्ट्र आराखडा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? तो स्वीकारण्यात आला ॲक्च्युली जर याचा स्वीकारण्यात कधी आला? फोर्समध्ये 1994ला आला. ऑप्शनमध्ये 1994 बी नाही आहे. याचं उत्तर 1994 एकदम परफेक्ट राहिलं असतं. 1994 एकदम परफेक्ट उत्तर राहिलं असतं, कारण की स्वीकारण्यात आला म्हणजे तिथून ती सुरुवात झालेली. तो सुरुवात झाली 1994 मधून, पण पहिली सभा कधी भरली? 1995, 1996, 97. तुम्हाला असा प्रश्न पण विचारतील की कोणत्या साली कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरली नाही? कोणत्या साली भरली नाही सांगा रे? कोणत्या साली कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरली नाही? काय रिझन आहे? कोणत्या झाली? 2020 कोविड-19मुळे, राईट. ते पण सगळं लक्षामध्ये ठेवायचं. आणि कोणते देश नव्हती त्याच्यामध्ये जवळजवळ 197 देश होती, आणि त्याच्यामध्ये कोण कोण होते? तुर्की, रूस आणि चायना. तुर्की, रूस आणि चायना या 3 देशाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता, ठीक. पुढे जाऊ. हवामान बदलातील संयुक्त राष्ट्र आराखडा हे झालं ना. खालीलपैकी सर्वात मोठा असणारा कार्बन सिंक सांगा. कार्बन सिंक, सगळ्यात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? सगळ्यात मोठा कार्बन सिंक कोणता? महासागरी, राईट की नाही. 1/3 जेवढं काही कार्बन डायऑक्साईड इमिशन होत आहे त्याच्या 1/3 एवढा घेऊन घेतो तो. मग ॲक्च्युली कार्बन डायऑक्साईडला शोषणारे खूप जास्त आहेत, बारीक गोष्टी जर पकडल्या तर, पण 1/3 जर का घेतोय तर सगळ्यात जास्त मोठा कार्बन सिंक आहे महासागरी. पुढे जाऊ. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रेड कार्यक्रमाचे व्यवस्थापन, रेड प्रोग्राम कोणामार्फत केले जाते? कोणामार्फत म्हणजे काय? स्थापनच रेडला स्थापन कोणी केलेलं आहे? रेडला स्थापन कोणी केलेलं आहे? तोच स्वतः तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग सांगा बरं का, तो रेडला स्थापन ज्याने केलेलं आहे त्याच्या मार्फतच काय होत असेल? हा कार्यक्रम होत असेल, राईट. सो UNDP, UNEP, FAO, ऑल ऑफ दी अबोव, राईट. लक्षात ठेवा. सर रेड हा जो काही प्रोग्राम आहे मध्यवर्ती भाग खालीलपैकी कोणता आहे? मीन्स व्हॉट? रेडचं तुम्ही हे सांगा मला उद्देश. रेडचा उद्देश काय होते? रेडचे 2च उद्देश होते. रेडचे 2 उद्देश सांगा, त्याच्यावरून तुमचा लॉंग फॉर्म पण तयार होऊन जाईल.
सांगा बरं का. रिडक्शन इमिशन काय आहे, डिफॉरेस्टेशन अँड द डिफॉरेस्टेशन अँड डिग्रेडेशन, राईट. तर डिग्रेडेशन हे दोन होते. मग आता मला सांगा रिफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट डिग्रेडेशन. हां हे कशाबद्दल आहे, फक्त जंगल, राईट की नाही. याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे, उद्योगापासून होणारी उत्सर्जनाची घट, काहीच संबंध नाही. प्रभावी वन व्यवस्थापन हे उत्तर आहे त्याचं. आलं लक्षामध्ये. प्रभावी वन व्यवस्थापन म्हणजे काय, जंगल जे काही आहे त्या जंगलबद्दल मॅनेजमेंटबद्दल तो जो काही आहे आपला रेड आहे. तो देअरफॉर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर आहे. पुढे जाऊ. आता हेवाला संस्था आहे, या संस्थेला जरा रिकॉल करा पटापट, होत आहेत का बरं का. या संस्थेला मला जरा डिटेलमध्येच घ्यायचं होतं, ठीक आहे. पण डिटेलमध्ये जर का घ्यायला गेलो तर खूप जास्त टाईम जाणार आहे. तर बघा बरं काय काय आता डिटेलमध्ये तर घेईलच मी सगळे MCQ. IUCN, चला IUCN काय होती रे, IUCN बद्दल कोणतरी सांगा का ना. आपल्याला UNEP माहिती आहे. UNEPचं हे कुठे आहे, 1972 साली जी काही पहिली इन्व्हायरमेंटबद्दल मोठी बनली कॉन्फरन्स भरली होती, राईट का, तर स्टॉकहोमला. तर स्टॉकहोमचा रिझल्ट कोण होता, UNEP हा स्टॉकहोमचा रिझल्ट होता, राईट. आणि याचं जे काही आहे याचं जे काही हे कुठे आहे बरं का, याचं आहे आपलं नेरोबी केनिया, बरोबर का रे, नेरोबी केनिया. UNEP नेरोबी केनिया 1972 UNEP बद्दल, राईट, UNEP बद्दल. नंतर आपण जाऊया IUCN. तर IUCN काय बरं का, IUCN जे की 5 ऑक्टोबर 1948ला 5 ऑक्टोबर 1948ला स्थापन झालेला IUCNचा लॉंग फॉर्म काय आहे, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर, राईट. तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर जे की आहे त्यांचं काम बी तेच होतं, निसर्गाला वाचवणं, राईट. तर तुम्ही जे काही IUCN बद्दल मी सांगाल एकदम बरोबर आपण जे काही आहे यांना कव्हर करणार आहोत. जेव्हा वन संसाधने घेतली जातील ना, त्या वन संसाधनामध्ये हे सगळं पुन्हा रिपीट होतील, कारण की हे सगळे वन संसाधनामध्ये येत असतात. जंगलाबद्दल शोध लावणारे जेवढे काही असतील ते पुन्हा तिथे जाऊन येऊन जातील, राईट. तर त्यातलं जे काही रिपीट होतच राहणार ते. तर याची सांगितली तुम्हाला मी. हां, आता मी तुम्हाला बोललो IUCN. तर IUCNची स्थापना झाली. आता IUCNची स्थापना झाली, पण कुठे झाली सांगितले तुम्हाला मी, कुठे झाली ते कुठे झाली सांगितले का, याच्याबद्दल डिस्कस केलं का आपण IUCN बद्दल. ठीक आहे, याला राहू देऊ. पुढे बघू. WWF बद्दल काय सांगितलं होतं तुम्हाला मी, WWF बद्दल सांगितलं होतं, जसं की ट्रॅफिकबद्दल बी सांगितलं होतं. WWFची जी की ट्रेड आर्म असते, जी ट्रॅफिक असते, ट्रॅफिक काय काम करत असते, जर की इलिगल जंगलमध्ये जर का जंगल तोड वगैरे जर का इलिगल वगैरे जर का होत असेल त्यांना शिक्षा द्यायचं काम जी ना ट्रॅफिक करत असते. तर ही जी की ट्रॅफिक आहे ही 1961मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जी की आहे, स्वित्झर्लंडमध्ये WWFची स्थापना झाली. स्वित्झर्लंडमध्ये स्थापना झालेली आहे. आणि याचं जे काही चिन्ह होतं, हे चिन्ह कोणतं होतं रे, WWFचं चिन्ह कोणतं आहे, जायंट पॅन्डा, राईट की ना. तो मोठा पॅन्डा जो की आहे, मोठा पॅन्डा त्याचं चिन्ह असतं. मग आता याचं उत्तर कुठे बघा. याचं जे काय WWFचं काय सांगितलं मी, स्वित्झर्लंडमध्ये आता डिटेलमध्ये बघावं लागेल. स्वित्झर्लंड जर असेल तर जिनेवा असावा तो, कारण की जिनेवा कुठला आहे तुम्हाला माहिती आहे ना, स्वित्झर्लंडमधला जिनेवा आहे. तर याचा अर्थ जे नाही 4चं जिनेवा असेल, त्यामुळे याचं डिटेलमध्ये सांगायचं आहे तुम्हाला, यांना डिटेलमध्ये सांगावं लागणार आहे. ठीक आहे, जिनेवा. नंतर पुढे काय, जागतिक हवामानशास्त्र संघटना WMO. आता WMO कुठे असेल बरं का रे, आय थिंक न्यूयॉर्कला असायला पाहिजे WMO. तर बघा IUCN 2 तर जुळले, हा कुठे जुळला आपला, नेरोबीला, ठीक. हा जुळला जिनेवाला. तर मग समजा जर का 2चं ए, राईट, आणि नंतर 4चं बी आहे, तर 4चं जे ना बी आहे, 2चं ए आणि 4चं बी कुठे आहे का रे, कुठेच दिसायला भेटत नाही. 2A हे, राईट. नंतर WWF जो काही आहे, या WWFचं काय सांगितलं मी तुम्हाला, स्वित्झर्लंड. आता स्वित्झर्लंडमधलं दुसरं कोणतं शहर आहे का बघून घ्या बरं का, गुगलवर टाका पटकन WWF बद्दल. WWFचं ठिकाण कुठे, डायरेक्ट ते टाका, जिनेवा, ग्लँड, व्हिएना, न्यूयॉर्क. या 3ला जर का समजा मी ई जोडला, 3ला ई तर कुठे दिसायला बी भेटत नाही. टाक रे पटकन, टाक WWF. IUCN जे की आहे, IUCN कुठे इस्टॅब्लिश केलं, IUCNच्या डिटेलमध्ये बघावं लागेल सगळ्यांनी तुम्हाला, हे सगळं डिटेलमध्ये सांगेल मी. एकही IUCNचं ग्लँड आहे. IUCNचं ग्लँड आहे का, ठीक आहे. IUCNचं ग्लँड जर का असेल तर 1चं C, तर मग 1चं C, 2चं A, राईट. मग ऑप्शन एच पाहिजे, ऑप्शन एच असेल, ठीक. मग 4चं जे की ना ई आहे, मग 4चं ई म्हणजे WWF न्यूयॉर्कमध्ये. मग न्यूयॉर्क स्वित्झर्लंडमध्ये येतोय का, न्यूयॉर्क स्वित्झर्लंडमध्ये येत असेल मग, ठीक आहे. तर हे जे काय आहे, नाही. मग काय,
न्यूयॉर्क स्वित्झर्लंड मध्ये नाहीये. मग ऑप्शन ए दुसरं मॅच होईल. ते WWF चं ग्लँडच दाखवतंय आणि IUCN चं पण ग्लँड दाखवतंय. WWF पण मग असेल ना, डबल येतात ना, डबल असतात. 4चं काय मग ते असेल? दोन्हीचं पण सी 4चं सी असेल. दोन्हीचं ग्लँडच आहे मग. 4चं सी तर कुठेच नाही आहे. 4चं सी कुठे नाही. एक तर ऑप्शन बनवण्यामध्ये कट हे झाला असेल. ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला खूप खोलमध्ये समजून घेणं जरुरी आहे. खोलमध्ये म्हणजे काय? ठिकाण झालं, ते नाव झालं, त्यांचा सिम्बॉल झाला, या 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. परीक्षेमध्ये काय विचारलं जातं ना, तसा डाटा तयार करायचा का. ठीक आहे, तसा डाटा तयार करायचा. जसं की काय बरं का, त्याचा लॉंग फॉर्म एक झाला, राईट, त्याचा सिम्बॉल काय असतं ते एक झालं, राईट, नंतर त्याचा सण कधी आहे ते एक झालं, आणि ते काय काम करते एक झालं. अशी प्रत्येकाची नोट्स काढत असताना असे 4-4 पॉईंट लिहायचे. ते गोष्टी लिहायचे, त्याच्या आजूबाजूला असे 4-4 पॉईंट लिहून टाकायचे. 10 असतील ते एक पूर्ण टॉपिक आहे. त्याच्यावर 2-3 क्वेश्चन तर पक्का असणार आहे याच्यावरती. पुढे काय? हा झाला WWF. WWF जो की आहे, WWF वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर द नेचर, WWF स्वित्झर्लंड 1961. आता जर बघायला गेलं तर काय बरं काय तर सांगा, लोगो काय सांगितलं तुम्हाला मी याचा? जायंट पांडा. राईट, इथे रेड पांडा पण होता, घाईमध्ये रेड पांडा झाला असता. पुढे आता इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन द क्लायमेट चेंज, IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन द, राईट, सो IPCCची स्थापना कधी झाली रे, आणि कोणी केली? IPCCची स्थापना झाली 1988 मध्ये. तर 1988 मध्ये याची स्थापना झाली, आणि कोणी केली ती केली WMO ने केली. आणि दुसरं कोणतं आपला UNEP आणि WMO या दोघांनी केलेली आहे. ही बात लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. ठीक, तर याचं उत्तर किती आहे? 1988. नेक्स्ट, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल क्लायमेट चेंजची स्थापना 1988 मध्ये कोणत्या संघटनांनी केली? तर कोणत्या संघटनांनी केली? चालू सांगितलं तुम्हाला मी, UNEP अँड राईट का. सो ऑप्शन ए, WMO अँड द UNEP या दोघांनी केलेली आहे. ऑप्शन ए याचा बरोबर आहे. पुढे जो प्रदूषकांचा विचार करा बरं का. आता विचार काय करायचे? सल्फर हेक्साफ्लोराईड आपल्याला माहिती आहे, SF6 जो काय आहे तो आहे. पुढे काय म्हणलं आहे? हरितगृह वायू विचारायचं तुम्हाला. आणि क्योटो करार अंतर्गत येत नाही म्हणलेलं आहे बरं का, येत नाही म्हणलेलं आहे. क्योटो करार अंतर्गत 6 जे काही आहेत आपले, 6 काय येत असतात, 6 आपले एअर पोल्युटंट येत असतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे? ESF6 पण आहे, राईट. नंतर परत हे पण आहे, PFC पण आहे, समथिंग PFC, राईट. मग हा पण आहे. नंतर मिथेन पण आहे. मग आता सांगा बरं का, कोण नाही आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन पण असेल, पक्का असेल क्लोरोफ्लोरोकार्बन. मग हे 3 तर आहेत गड्या, फक्त 2 पण नाही. बघा बरं कोणकोणते 6 सांगितले तुम्हाला मी. तर खाली क्लोरोफ्लोरोकार्बन नाहीये. क्लोरोफ्लोरोकार्बन नाही का? क्लोरोफ्लोरोकार्बन बघा मग तेच तर, क्लोरोफ्लोरोकार्बन नाही. अजून तो कोण नाही? हायड्रोफ्लोरोकार्बन आहे. कोण नाहीये? मी ते कार्बन मोनॉक्साईड पण नाहीये. कार्बन मोनॉक्साईड पण नाहीये. मग 2 आणि 5 कुठे? 2 आणि 5 नाही. कोणते हरितगृह वायू कोटा करार अंतर्गत येत नाही? यादी बघून घ्या. कोणकोणते त्याचे रिव्हिजन करत राहा. तुम्हाला काल बी त्याला टाकला होता मी, आणि आज बी बघा तो कशा पद्धतीने आलेला आहे तो. ठीक आहे, कोटा करार अंतर्गत 6 जी की आहेत ना, 6 हरितगृह वायू होती, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. तर कोणकोणते मला सांगा तरी पटपट एक एक करून सांगा. कार्बन डायऑक्साईड आहे बरोबर, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड N2O आहे, नंतर हायड्रोफ्लोरोकार्बन HFC हायड्रोफ्लोरोकार्बन. हां, राईट. मग आता मला सांगा, हायड्रोफ्लोरोकार्बन आहे. हां, हायड्रोफ्लोरोकार्बन HFC आहे ना, HFC आहे. मग हायड्रोफ्लोरोकार्बन कुठे? नाही येतो याच्यामध्ये, राईट. तर HF6 हा आहे. कार्बन मोनॉक्साईड नाही आहे, राईट. मिथेन आहे. नंतर परफ्लोरोकार्बन हा पण आहे रे, हा पण आहे, राईट. नंतर फ्लोरोक्लोरोकार्बन नाही आहे. मग कोण नाही बरं का? ऑप्शन बदलताना हे 2 आणि 5 जी की ना, 2 आणि 5 नाही आहे. ठीक आहे, 2 आणि 5 नसेल, कुठेतरी गडबड झाली असेल, इथं त्यांना 5 करायचा असेल. ठीक आहे, तो 7 परफेक्ट लक्षामध्ये ठेवा, कुठे काही जाणार नाही. पुढे जो क्योटो करार अंतर्गत उत्सर्जन कपात हे झालं आहे, काल सांगितलं तुम्हाला मी 6. पुढे जो जागतिक आरोग्य संघटनेचे 2014 मध्ये जाहीर केलेल्या परिसर हवा दर्जा माहिती ॲम्बिएंट एअर क्वालिटी डाटाबेसनुसार सर्वात प्रदूषित शहर कोणते? 2014 मध्ये जाहीर केल्यामुळे सगळ्यात प्रदूषित शहर कोणते आहे? दिल्ली आहे. सगळ्यात प्रदूषित शहर कोणतं होतं? दिल्ली आहे. ठीक आहे, दिल्ली. आणि थर्मल पॉवर प्लांटमध्ये जर का म्हटलं, थर्मल पॉवर प्लांट शब्द आला बी आला, तुम्ही पक्का जायचं चंद्रपूरला. ठीक आहे, तर चंद्रपूरला उत्तर द्यायचं असतं. याचं उत्तर आहे दिल्ली. आता हे बघा, IPCCचे रिपोर्ट
IPCCचे रिपोर्ट ना जाहीर केले जात असतात. तर तुम्हाला जे ना असं चेक करत राहायचं, जसं की आता IMCQ आला ना, तुम्ही चेक करत राहायचं की यार आता सध्या IPCCचा कितवा अहवाल येतोय, रिपोर्ट आलेला आहे बा, तो कितवा रिपोर्ट आलेला आहे, त्या रिपोर्टनुसार काय बदल झालेले आहेत, तसले क्वेश्चन विचारतात. ठीक, तर बघा IPCCचा जो की 4th असेसमेंट रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये काय जगातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पूर्व औद्योगिक पातळीच्या दुप्पट झाल्यास तापमान किमान किती वाढेल. 14 जो की 4था असेसमेंट रिपोर्ट होता, त्या 4था असेसमेंट रिपोर्टमध्ये काय लिहून आलं होतं, त्याच्यामध्ये लिहून आलं होतं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर का पूर्व औद्योगिक पातळी मीन्स आपण बघितलं ना, पूर्व औद्योगिक पातळी आणि आताची पातळी, कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण आणि त्याच्या पर्सेंटेजमध्ये एक तक्ता लिहून दिला तुम्हाला मी तो, बरोबर. तर मग आता काय म्हणतात की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर का पूर्व औद्योगिक पातळीच्या दुप्पट जर का झालं तर जे काही आहे किती प्रमाण वाढणार. तर याचं उत्तर जे काही आहे, याचं उत्तर आहे 2 डिग्री सेल्सिअस. 2 डिग्री सेल्सिअस जे काही याचं उत्तर आहे. पुढे 2013 मध्ये प्रकाशित झालेला IPCCच्या 5व्या अहवाल. आता मला सांगा 2000 मध्ये 5वा अहवाल आहे आणि हा कोणता आहे, 4था असेसमेंट रिपोर्ट. 4था असेसमेंट रिपोर्ट कधी आला आहे ते बघा, राईट. आणि 2021 मध्ये IPCCचा रिपोर्ट आला आहे का तो बघा. आणि 2021च्या 2021 म्हणजे मागच्या वर्षाचा, तर IPCC रिपोर्टमध्ये काही चेंजेस झालेत का ते पण बघा, राईट. क्वेश्चन तिथून बनेल मग. 2013च्या प्रकाशित IPCCचा जो काही अहवाल होता त्याच्यामध्ये काय प्रमाण पूर्व औद्योगिक पातळीच्या दुप्पट झाल्यास जागतिक किमान किती. तर जो काही आता कितवा 5वा, तर 5व्या अहवालामध्ये जी काही सेम माहिती आहे की कार्बन डायऑक्साईडचा विषय काय होईल बा. तर याचं उत्तर जे काही आहे, याचं उत्तर आहे बी ऑप्शन 1 डिग्री. ठीक, तो फरक आहे गोष्टींमध्ये, त्यामुळे 4था आणि 5वा IPCCचा अहवाल, IPCCचे अहवाल लिहून काढायचे, राईट. ते आणि एक बात लक्षात घ्या, मला सांगा रे, COP कितवा आहे तो COP जो 2005 मध्ये भरला होता, हा कुठे भरला होता सांगा. 2005 मध्ये भरलेला जो की COP आहे तो कुठे भरला होता, आणि COP 2005चा कितवा होता. मॉन्ट्रियलमध्ये भरला होता, बरोबर. आता 2002 मध्ये, आय थिंक 2002 मध्ये, मी एकदा चेक करून सांगतो तुम्हाला. विचारतील आपल्या भारतामध्ये जो काही COP आहे तो COP कधी भरला होता. आपल्या भारतामध्ये COP कधी भरला होता. आपल्या भारतामध्ये COP भरला होता 2002ला. 2002ला जो की ना COP भरला होता, मी तुम्हाला नाव सांगतो ना, कुठे कधी भरलं ते सांगतो. एक मिनिट. 2013 मध्ये पण भरला होता. हे बघा, मी सांगतो आता बघा, तो भारतामध्ये जो CPP भरला होता एक सांगतो. COP नुसार सगळ्यात अगोदर 1 नंबर बर्लिन जर्मनी 1996, जिनोवामध्ये. नंतर COP 3 कोटा जपान, राईट. नंतर जो काय 1998 मध्ये ब्युनॉसमध्ये, नाव काही एवढे नका शिका. 1999 मध्ये बॉन जर्मनी, राईट. बॉन काय आहे बरं का, बॉन हे एक आपलं सचिवालय याचं, राईट. तो सचिवालय आहे UNFCC. नंतर COP 6 नेदरलँड, COP 7 जो की आहे ते मॉस्को, COP 8 नवी दिल्ली. तर 2002ला COP 8 भरला होता नवी दिल्लीला, राईट. त्याच्यानंतर कधीही भारतामध्ये भरलेला नाही आहे. COP जो की आहे COP 8 कधीही भरलेला नाही आहे. एकदा चेक करून घ्या 2015 नंतर कधी भरलं गेलं का. ठीक आहे. नंतर आपण बघितले काय बरं का, 2013 भरला होता ना. 2013ला कुठे, पोलंडमध्ये भरला आहे, वर्सायमध्ये. वर्साय लिहून दिलं ना, वर्साय. 2013 मध्ये ती एक मीटिंग झाली होती फक्त, ते याचं हे नव्हता, ती COP नव्हता तो. COP वर्साय म्हणून आहे ना. ती मीटिंग होती फक्त, मीटिंग होती. मग हीच COPचीच मीटिंग आहे ती. ठीक आहे. तर 2013 मध्ये वर्सायमध्ये माझ्याकडे लिस्ट आहे. 2013 मध्ये आपल्या इंडियामध्ये दाखवत आहे, गुजरातमध्ये COP काय माहित, माझ्याकडे पुस्तक पडलंय बघ. तर नंतर महत्त्वाचे कोणकोणते होते. 2015 मध्ये कधी झालं आहे, तर 2015 मध्ये आपल्या पॅरिसमध्ये. एकदा चेक करून घ्या कधी झालं आहे ते. 2013 मध्ये. इथं 2013 वर्साय दाखवत आहे, वर्साय पोलंड. ठीक आहे. COP 19 वर्साय पोलंड दाखवत आहे, चेक करून घ्या. नंतर बघितलं आहे आपण कोणता आता, COP 21 पॅरिसमध्ये झालं आहे. ठीक आहे. आणि COP 26 कधी झाला आहे, COP 26 2021. COP 26 2021 कुठे झाला आहे रे, स्कॉटलँड. ग्लासगो, स्कॉटलँड. झालं. तर हे दोघं झालेत. IPCCचे असे जे काही असते बघून घ्या. वातावरणाचा किती भाग नायट्रोजन व्यापतो सांगा बरं का रे. नायट्रोजन किती व्यापतो, 78% किंवा 79%, राईट का. आता तुम्ही बघणार याचं उत्तर काढणार 4/5चं उत्तर जे की असतं ते 0.8 येत असतं, दॅट इज वॉट 80%.
80%. त्याचं उत्तर 80% राहणार आहे. ठीक आहे. तर आता हे जर बघायला गेला 3/4 म्हणजे आता 75 आन्सर आहे. तो 75% आहे आणि 80% आहे. माझं तुम्ही उत्तर कोणाला सिलेक्ट करणार? 80%च करणार नक्कीच, कारण की 78 80च्या जवळ आहे ना, 75च्या जवळ थोडी. याचं उत्तर आहे ऑप्शन 4. चला पुढे. कार्बन मोनॉक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनॉक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. ओझोन वनस्पतीच्या वाढीची उपयुक्तता ठरवतो. कार्बन डायऑक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो. तरंगाच्या कणांमुळे फुफ्फुसाचा रोग होतो. अयोग्य विधान ओळखायचं आहे. कोणतं अयोग्य विधान आहे ते ओळखा. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसाचे रोग होतात, हे बरोबर आहे गड्या, राईट की नाही? बरोबर आहे. नंतर कार्बन मोनॉक्साईड शरीरामध्ये उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी करते. ओझोन वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. ओझोन वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो, हे बरोबर आहे का? बघा, कार्बन डायऑक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे, हे बरोबर आहे रे. तो हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता कार्बन मोनॉक्साईड जो काय आहे आपल्या रक्तामध्ये मिसळतो, हिमोग्लोबिनमध्ये मिसळतो, ऑक्सिजनला मागे सरकवतो. तर कार्बन मोनॉक्साईड शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी करते. बरोबर असेल का हे वाक्य? बघा. आणि ओझोन वनस्पतीसाठी उपयुक्त आहे का? जर ओझोन जर का वनस्पतीसाठी जर उपयुक्त राहिला असता तर मग आपला ग्राउंड ओझोन धोकादायक थोडी राहिला असता, बरोबर की नाही? ग्राउंड ओझोन तर आपल्या फायद्याचा राहिला असता. ग्राउंड ओझोन फायद्याचा राहिला असता. याचं उत्तर जे की मला असं वाटतं की ऑप्शन 2 असावं. ऑप्शन 2 जे काय आहे ऑप्शन 2 असावं. ठीक, तर ऑप्शन 2 असावं. कार्बन मोनॉक्साईड जे काय आहे, कार्बन मोनॉक्साईड आपल्या हिमोग्लोबिनसोबत रिॲक्शन करत असेल आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी करत असेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी करत असेल. तर त्यामुळे याचं जे काय आहे याचं उत्तर जे काय ना ऑप्शन 2 असायला पाहिजे. ऑप्शन 2 असायला पाहिजे. पुढे जाऊ. वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड CO2 शोषतात? लक्षात घ्या. मला एक सांगा, सूर्याची किरणं पडली पृथ्वीवरती, शोषली गेलीत बरोबर. इमिट झालेले रेमध्ये कोणते रे असतात? माझा प्रश्नाचं उत्तर एकदम परफेक्ट पाहिजे मला. जे इमिटेड असतात, हे इमिटेड रे कोणते वेव असतात आणि कोणते असू शकतात हे सांगा मला. इमिटेड कोणते असतात? पहिले एका वाक्यामध्ये उत्तर पाहिजे. इमिटेड काय असतात? ऑन द बेसिस ऑफ वेवलेंथ. ऑन द बेसिस ऑफ वेवलेंथ सांगा. कोणतं असतात रे? एकतर व्हिजिबल, एकतर इन्फ्रारेड. लॉंग वेवलेंथ लक्षात येते का? जे काही लॉंग वेवलेंथ आहेत आपल्या, त्या लॉंग वेवलेंथवाल्या किरणं इमिटेड होत असतात. इन्फ्रारेड तुम्हाला आठवते का? रिमोट सेन्सिंगसाठी कोण हे असतात ते आलं का लक्षामध्ये? तर इन्फ्रारेड किरणं जी काही इन्फ्रारेड किरणं जातात, राईट. इथं कार्बन डायऑक्साईड वगैरे असेल त्यांना टक्कर करून वापस येतील किंवा त्यांना शोषलं जाईल. त्यामुळे जे काही इथलं वातावरण आपल्याला दिसायला भेटत असतं. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे इन्फ्रारेड. याचं उत्तर परफेक्ट उत्तर आहे इन्फ्रारेड. तर इन्फ्रारेड जे काही आहे ती इन्फ्रारेड आपलं लॉंग वेवलेंथवालं असतं आणि ते जे काय आहे ते इमिटेड होऊन जे काय आहेत कार्बन डायऑक्साईडना टक्कर करून खाली येतं किंवा कार्बन डायऑक्साईडकडे शोषलं जातं. बरोबर. हे झालं आहे आपलं मिथेल आयसोसायनेट. पुढे झालं. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये वापरतात रे? फॉरेस्ट प्री 2012ला आलाय. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये वापरतो आपण? फायर एक्सटिंग्विशन, राईट का? तो फायर एक्सटिंग्विशनमध्ये आपण यूज करतो. पुढे. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे 2011 खालीपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो? कोणता देश रे कार्बन उत्सर्जन करणारा सगळ्यात? चीन, राईट. चला पुढे. मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीचे शेवटी बसविलेल्या टिंबमुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये होत असते. तो याला एकदा चेक करून बघा. याचं उत्तर जे ना थर्मो रिॲक्टर आहे. तो थर्मो रिॲक्टर जे घेत ना, थर्मो रिॲक्टर लावलेला असतो. तो जे काही मोटार सायकल वगैरेचे धूळ ज्या ठिकाणी बाहेर पडत असतं त्या ठिकाणी काय लावलेला असतो? त्या ठिकाणी थर्मो रिॲक्टर लावलेला असतो. तो थर्मो रिॲक्टर काय करतो? कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करत असतो म्हणे. याचं उत्तर जे आहे थर्मो रिॲक्टर मला दाखवते. एकदा तुम्ही चेक करून बघून घ्या थर्मो रिॲक्टरचं आहे का. ठीक. पुढे जाऊ. भारतातील खालीलपैकी सगळ्यात पहिले कोणतं असं स्टेट आहे? तर भारतातील सगळ्यात पहिलं असं स्टेट आहे जे कार्बनमुक्त स्टेट आहे. तर सगळ्यात पहिलं कार्बनमुक्त स्टेट जे काय हिमाचल प्रदेश आहे, राईट. हिमाचल प्रदेश आहे. टाकून बघा, तुम्हाला हिमाचल प्रदेश सगळ्यात पहिले दिसायला भेटेल. तर भारतातील सगळ्यात पहिलं राज्य जे काय आहे जे कार्बनमुक्त झालेलं आहे ते कोण आहे? हिमाचल प्रदेश आहे. पुढे. जागतिक तापमान वाढ व हवामान बदल यामुळे कमी अंशांश भागांमध्ये पर्जन्यमान टिंब वाढ होऊ शकते. किती टक्क्यांची वाढ होऊ शकते? तर जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा हवामान चेंजेसमुळे, राईट का? ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान चेंजमुळे यामुळे लो अंशांचे जेवढे काही भाग असतील, लो अंश म्हणजे काय बरं का? कमी डिग्रीवाले म्हणजे काय? इक्वेटरच्या जवळचे, राईट. तर कमी डिग्रीवाले जेवढे काही झोन आहेत त्यांच्यावरती पर्जन्यमानचा किती टक्के वाढ होताना दिसायला भेटेल? त्याचं उत्तर आहे 5 ते 10%. तुम्हाला 5 ते 10% दिसायला भेटणार आहे. आपण काल कोलकात्याबद्दल काहीतरी बघितलं होतं बरं का? आठवतं का तुम्हाला? काय बोललो होतो आपण?
की जर का समजा आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे सागराची पातळी काय होऊन जाते, वाढत असते. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे सागराची पातळी किती मीटर, सागराची पातळी वाढल्यानंतर कोलकाता 50% चालला जाईल रे? 1 मीटर. 1 मीटर, राईट का? 1 मीटर. तर तो पॉईंट पण 1 लक्षात मीटर, sorry. हां, राईट. तर 5 ते 10% हा पॉईंट इथं, मग 5 ते 10 लक्षात ठेवा. पुढे जाऊ. कार्बन डायऑक्साईड, नंतर वॉटर वेपर आणि काय आहे, हॅलोजिनेट वायूच्या हरितगृह परिणामांमध्ये भूपृष्ठावर तापमान वाढते. कारण काय आहे सांगा बरं, कारण काय असेल? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर जे काय आहे ते ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्यांचा हात आहे. मग काय कारण आहे? आता दिले बघा. हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचवतात. हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचवतात. हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात. या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही. हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाही. एकतर हे चुकलेलं आहे, एकतर हे बी चुकलेलं आहे, राईट. मग आता पहिले दोनवरती उत्तर काय असेल? हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित झालेले, आपल्या पृथ्वीमधून इमिटेड झालेले जे इन्फ्रारेड असतात, त्या इन्फ्रारेड जे काही आहेत कार्बन डायऑक्साईड वगैरेंना टक्कर खाऊन वापस येतील किंवा कार्बन डायऑक्साईड वगैरेकडे काय होऊन जातात, ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि त्यामुळे जे काही आहेत वातावरण वाढतं. याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 इज करेक्ट, राईट. ते वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात, राईट. सो देअरफॉर ऑप्शन 2 इज करेक्ट. आता बघा लक्षात घ्या. तर मानवाच्या शरीरात ज्या ठिकाणी मर्क्युरी येईल ना, ज्या ठिकाणी मर्क्युरी शब्द येईल ना, तर मर्क्युरीमध्ये एक रोग होत असतो. लक्षात घ्यायचा. आता आपण अगोदरच बघितलेत काय बरं का, मर्क्युरी जर का आपल्या शरीरामध्ये गेलं तर ब्रेन डॅमेज होत असतो. तो ब्रेन डॅमेज होणार, लिव्हर डॅमेज होत असतो, नर्वस सिस्टीम डॅमेज होत असते. या गोष्टी आपण अगोदर बघितल्यात. मर्क्युरी जर का आपल्या शरीरात गेली तर मर्क्युरी शरीरामध्ये जर का साचली तर त्याच्यामुळे मिनामाटा नावाचा रोग होत असतो. याच्यावरती क्वेश्चन कित्येकदा विचारला आहे MPमध्ये, कित्येकदा, राईट. सो मिनामाटा नावाचा रोग जो की आहे शरीरामध्ये होत असतो. कशामुळे? तर जो की मर्क्युरी आहे, मर्क्युरीचं जर का आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली जर का मर्क्युरी शरीरामध्ये जर का जात असेल तर त्याच्यामुळे काय होत असते, मिनामाटा नावाचा रोग होत असतो. सो मिनामाटा रोग कोणत्या विषबाधेमुळे होत असतो? तर मर्क्युरीमुळे. क्वेश्चन बरेचदा विचारला, UPSCमध्ये विचारला आहे. याच्यामध्ये आता जे ना माझ्याकडून लई मोठी गलती झाली, सगळ्यात मोठी गलती झाली मला. कसं होईल?